पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये काल रिक्षा चालक अक्षय म्हस्केवरती गोळीबार करण्यात आला होता। या गोळीबाराच्या नंतर ज्यांनी हा गोळीबार केलाय ते अंधेकर गँगचे सदस्य असल्याचं म्हटलं गेलेलं होतं आणि त्यानंतर या टोळीतील सदस्यांच्या आणि ज्यांनी हा गोळीबार केलाय त्यांच्या शोधासाठी लगेचच पोलिसांची पथकं रवाना झालेली होती। काल रात्रीच्या सुमारास कार्ला परिसरामधून 6 आरोपींना अटक करण्यात आली आणि आत्ताच काही वेळापूर्वी या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर सुद्धा केलेलं होतं। सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या नंतर सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। म्हणजेच पुढच्या 27 तारखेला या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र आजच्या या सगळ्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जर आपण पाहिलं तर हे जे आरोपी आहेत मूळ म्हणजे या आरोपींची वय जर आपण पाहायला गेली अगदी आपण थोडक्यात समजून घेऊया की यातला पहिला जो आरोपी आहे तो अक्षरशः अल्पवयीन आणि इतका अल्पवयीन आहे की तो 15 वर्षांचा आहे। अनेकदा अल्पवयीन आरोपी असतात जे 17, 18 वगैरे असे असतात, पण हा आरोपी चक्क 15 वर्षांचा हा मुलगा आहे ज्याचा या सगळ्यामध्ये सहभाग आढळलेला आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिथून पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया त्याच्या वयाच्या नुसार असेल ती सगळी प्रक्रिया त्या पद्धतीने केली जाणार आहे। मात्र इतर जर आरोपींविषयी आपण बोलायला गेलो तर एक आरोपी हा केवळ 19 वर्षांचा आहे, 2 आरोपी आहेत जे 21 वर्षांचे आहेत, यामध्ये एकच असा आरोपी आहे जो 25 वर्षांचा आहे। बाकी सगळे यामधले न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांच्यावरती आधी पास्ट रेकॉर्ड नाहीये गुन्हेगारीचा, असे सगळे आरोपी आहेत। आता काल मुळात असं झालं की अक्षय म्हस्केवरती जेव्हा गोळीबार झाला आणि गोळीबार झाल्याच्या नंतर या आरोपींना असं वाटलं की 4 राऊंड फायर केले होते, 4-5 वेळा कोयत्याने अगदी घाव घातलेले होते, त्यामुळे अक्षय म्हस्केचा मृत्यू जागीच होईल असं वाटलं होतं। जेव्हा त्यांना खात्री वाटली की अक्षय म्हस्के ऑन द स्पॉट गेलाय तेव्हाच या आरोपींनी स्पॉटवरून पळ काढलेला होता। मात्र नंतर असं झालं की अक्षयला खूप कमी वेळामध्ये पोलिसांनी लगेच असेल किंवा स्थानिक नागरिकांनी लगेचच त्याला रुग्णालयामध्ये वगैरे दाखल केलं, त्यामुळे त्याचे प्राण वाचलेले आहेत, त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल होणार होता तो दाखल न होता खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आता दाखल झालाय। त्यामुळे सगळीच कोर्टाची प्रोसिजर एकंदरीत किंवा इथून पुढची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा बदललेली आहे। आता मुळात असं घडलं की जेव्हा या आरोपींना लोकेट केलं गेलं पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही 5-6 आरोपी लोकेट केलेले होते, या आरोपींचा शोध जसा सुरू केला गेला त्यानंतर असं कळलं की या आरोपीच्या यापैकी एक जो आरोपी आहे त्याच्या वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हे सगळे आरोपी काल म्हणजे एक दिवस आधी एकविरा देवीला गेलेले होते, त्यामुळे ते कदाचित आजही तिथेच असू शकतात। त्यामुळे जेव्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तिथे जाऊन चौकशी केली आणि झाडाझडती घेतली त्याच डोंगरामध्ये हे 6 सुद्धा जण तिथेच आढळून आले आणि पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतलं। काही तासांमध्ये पोलिसांनी केलेली ही सगळी कामगिरी होती। त्यानंतर आज काही वेळापूर्वी या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं गेलं। या आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट बिलाल शेख जे वकील आहेत ते या सगळ्यामध्ये त्यांची बाजू मांडत होते, तर सरकारी वकील आणि तपास अधिकारी या दोघांकडून सुद्धा बाजू मांडण्यात आलेली आहे। आता यामध्ये मुळात आरोपीच्या वकिलांचं म्हणणं काय हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या मूळ ज्यांनी हा सगळा गुन्हा केलाय त्या गुन्हेगारांशी त्या आरोपींशी थेटपणे अंधेकर टोळीचा कसलाही संबंध नाही। अंधेकर टोळी चालवणारे जे जे म्होरके आहेत मेन म्हणजे बंडू अंधेकर असेल किंवा कृष्णा अंधेकर असेल, शिवम अंधेकर असेल, हे सगळेजण सध्या तुरुंगामध्ये आहेत। त्यामुळे ते तुरुंगात बसून बाहेर एखाद्या खुनाचा कट रचण्यासारखं असं घडूच शकत नाही। त्यामुळे ही जी काही थेरी तयार केली गेली आहे की बंडू अंधेकरनं हा सगळा प्लॅन रचलेला होता आणि अंधेकर टोळीकडून हा सगळा कट आखण्यात आला होता, असं काहीही घडलेलं नाहीये। या सगळ्यांचा अंधेकर टोळीशी कसलाही संबंध नाही। वर त्यांनी असंही म्हटलंय की बंडू अंधेकर हा त्याच्या मुलाच्या म्हणजेच वनराजच्या खुनाचा न्याय मागण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे। ते कुठल्याही पद्धतीने बाहेर आरोपींचा बदला वगैरे घेण्याच्या मानसिकतेत नाही, तसं त्यांच्याकडून काहीही केलं जात नाहीये। या उलट कायदेशीर प्रक्रिया लढून ज्या ज्या आरोपींनी मिळून वनराजला संपवलं होतं त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी म्हणून बंडू अंधेकरांचा न्यायालयीन लढा सुरू आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर मुळात त्यांनी असंही म्हटलं की या प्रकरणातली फिर्याद जर आपण वाचली तर फिर्याद ही आरोपी अटक झाल्याच्या नंतर दाखल केली आहे, त्यामुळे मुळात ही फिर्यादच चुकीची आहे असा एक युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। कारण आपण जर बघितलं तर या फिर्यादीमध्ये सगळ्या आरोपींची नावं आहेत आणि ही फिर्याद कुणी दिली आहे तर अक्षय म्हस्केच्या पत्नीने ही फिर्याद दिलेली आहे। तर मुळातच अक्षय म्हस्केच्या पत्नीला हा गुन्हा नेमका कुणी केलेला आहे, या सगळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, त्यांची नावं माहिती असण्याचा तसा काहीच संबंध नाही।
त्यामुळे जर त्यांना ही सगळी नावं माहित नाहीत, आरोपींची त्यांची आधीची कसलीही ओळख नाही, काहीच नाही, तर मग एवढी इत्थंभूत माहिती, सगळी नावं ही फिर्यादींनी कशी काय सांगितली? त्यामुळे असं झालेलं आहे की आरोपी आधी अटक केले आणि नंतर फिर्याद पोलिसांनी दाखल केली. त्यामुळे पोलिसांचं या सगळ्यामध्ये चुकलेलं आहे. कायदेशीर जी काही प्रोसिजर असते त्यानुसार आधी फिर्याद आणि नंतर अटक करायची असते. त्यामुळे मुळात ही फिर्यादच चुकीची आहे, असा एक त्यांनी दावा जो आहे तो केलेला आहे कोर्टामध्ये. युक्तिवादात त्यांचं असं म्हणणं आहे. या सगळ्यावरती सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की हा सगळा कटाचाच भाग आहे. यापूर्वी सुद्धा याच आंदेकर टोळीनं बदला घेण्याच्या उद्देशानं 2 खून केलेले आहेत. आधी त्यांचे 2 खून झालेले आहेत. त्या दोघांचा सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काही एक संबंध नव्हता. ते गुन्हेगार सुद्धा नव्हते, त्यांचा क्रिमिनल बॅकग्राऊंड नव्हतं. तरी सुद्धा त्यांना संपवण्यात आलं होतं, कारण त्यांच्याशी संबंधित असलेले लोक हे वनराज आंदेकरच्या खुनाच्या प्रकरणातले आरोपी आहेत. या प्रकरणात सुद्धा तसंच झालंय. अक्षय म्हस्केचं स्वतःचं काहीही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नसताना त्याला टार्गेट केलं गेलं होतं. त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे वनराज प्रकरणामध्ये अक्षय म्हस्केचा भाऊ आकाश म्हस्के हा आरोपी आहे आणि त्यामुळे तुरुंगात बसलेल्या बंडू आंदेकर कडून म्हणा किंवा बाहेर जे काही सदस्य आता या टोळीचे अगदी बेफान फिरतायत त्यांच्याकडून हा सगळा कट रचला गेला आणि आंदेकर टोळीचंच हे काम आहे, असा युक्तिवाद झालेला आहे. त्याचबरोबर सरकारी वकिलांनी असंही म्हटलंय की गुन्ह्यामध्ये जी शस्त्र वापरली गेली होती, म्हणजे 2 फायर आर्म्स होते, 2 पिस्तल होते म्हणजेच, आणि त्याचबरोबर 2 कोयते होते. हे दोन्ही कोयते, दोन्ही पिस्तल जप्त करायचे आहेत. आरोपींनी जी दुचाकी वगैरे या सगळ्या खुनासाठी वापरलेली होती ती सगळी जप्त करायची आहे. आरोपींना पैसे पुरवले गेले आहेत का, किंवा मग आरोपींचा बंडू आंदेकरशी नेमका कधीपासूनचा संबंध आहे, यापूर्वीचे काही गुन्हे केलेले आहेत का, हे सगळं शोधलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर बंडू आंदेकरला किंवा कृष्णा आंदेकरला गेल्या काही दिवसांमध्ये कोणी तुरुंगामध्ये भेटायला आलेलं होतं का, कोणाशी त्यांचं काही संभाषण झालंय का, त्यांच्याकडून हा सगळा कट कशा पद्धतीने रचला गेलाय वगैरे, या सगळ्याचा तपास करण्याकामी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती आणि ही 7 दिवसांची पोलीस कोठडी आता मिळालेली सुद्धा आहे. टेक्निकली आपण 7 किंवा 6 दिवसांची अशी म्हणू शकतो, कारण ती 27 तारखेला संपते. सो आता पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढच्या या 6-7 दिवसांमध्ये पोलीस सगळा तपास करणार आहेत. 2 वेगवेगळ्या लिंक्स आहेत ज्या पोलिसांना जोडाव्या लागणार आहेत, कारण आरोपीच्या वकिलांनी असं म्हटलंय की टोळीचा आणि या गुन्हेगारांचा संबंध नाही. त्यामुळे पोलिसांवर सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे ते हे सिद्ध करायची की या आरोपींचा आणि या टोळीचा थेटपणे संबंध आहे, हे सिद्ध करणं आता पोलिसांची जबाबदारी असणार आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस नेमका आता कशा पद्धतीने तपास करतात आणि पोलिसांच्या तपासातून आणखी नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या तरी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 27 तारखेला पुन्हा एकदा या प्रकरणावरती सुनावणी पार पडेल आणि त्या सुनावणीमधून पोलीस नेमकं कोणकोणत्या नवीन पुराव्यानिशी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.